जसा काळ जातोय, वेळ जातोय, वय वाढतंय, प्रगती होत जाते, पैसे येत जातात, आपण चांगलं करत राहतो, तसं वाढतच जातं आणि ते म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या आणि जबाबदाऱ्यांपेक्षा सुद्धा गांभीर्य. उगाचच असं जागतिक बँकेचं कर्ज आपल्यालाच फेडायचंय बुवा, असा जो काही सपाट इस्त्री केलेला चेहरा घेऊन जे आपण फिरत असतो, तर तो सगळा तो लोड आहे जो सतत तो आपण ठेवतच नाही आहोत खाली. ते मग एन्झायट्या वगैरे ज्या सगळ्या सुरू झालेल्या आहेत अतिशय लहान वयामध्ये, तर त्याचं कारण जामच सिरियसली घेतलंय आपण सगळंच, असं माझ्या लक्षात आलेलं आहे. लेट्स बी वियर्ड, लेट्स बी सिली. आणि खूप जास्त स्पीड लागलाय सगळ्याच गोष्टींचा. लोक लग्न पण ठरवतायत अशा पद्धतीनं की सोशल मीडियावरती माच करता येईल. तर ना ते तसं लग्न मला करायचंय का? का मला व्हायरल जातं ब्रायडलचा कॉन्टेंट म्हणून मला ती तशी व्हायरल ब्राईड व्हायचंय? ह्याचे जरा प्रश्न आपण विचारायला पाहिजेत की आपण स्वतःसाठी किती गोष्टी करतोय आणि दाखवण्यासाठी किती करतोय, आणि त्या दाखवण्यासाठी करण्यामध्ये जो गांभीर्य सिरियसनेस आलाय आणि ते जे विनाकारण जे आपण प्रेशर, स्ट्रेस, टेन्शन घेतलेलं आहे. सद्गुरू वामनराव पै नेहमी सांगतात आणि माझे वडील सुद्धा खूप छान लेक्चरमध्ये उदाहरणं देतात की लहान मुलांकडे बघा, त्यांच्याकडे पैसा नसतो, हाती सत्ता नसते, कोणाचं लक्ष नसतं, तरीही आनंदात असतात. असं जमलं पाहिजे आपल्याला. आपण जरा बावळट होऊयात. सततच सगळ्या गोष्टी टाकायलाच पाहिजे सोशल मीडियावर किंवा व्यक्तच व्हायला पाहिजे असं नाही. आपल्यासाठी पण काहीतरी करूयात छान आणि वेड्यासारखे वागूयात, चुका करूयात, थोडीशी माफ पण करूयात स्वतःला. फेल जरी झालो, चुकलं, काहीतरी बिनसलं, होतं एक नातं, ते तुटलं, काहीतरी करत होतो प्रयत्न, गेले 4 पैसे, जरा थोडं थोडं जरा एक घेऊयात कॅज्युअली. आयुष्य ॲक्च्युली लहान नाही आहे, मोठं आहे. त्यामुळे खूप चान्सेस मिळतात. देअर इज ऑलवेज अ टुमॉरो.